मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आप्पा आशुतोषला माझ्या मुलीशी लग्न कराल का असा प्रश्न करतात. ते ऐकून नितीन खुश होतो तर आशुतोषला मोठा धक्काच बसतो, कारण पाठीमागे अरुंधती उभी असते. तेव्हा आशुतोष आप्पांना अरुंधती आल्याचं सांगतो तर आप्पा अरुंधतीकडे पाहतात. आशुतोष लगेच तिथून जाण्यासाठी निघतो. तेव्हा आप्पा आशुतोषला बोलतात, काही गोष्टी शब्दात सांगता येत नाही म्हणताना सगळेच म्हणतात की आम्ही तुझ्या बरोबर आहोत, परंतु जो प्रत्यक्ष वेळेला असतो ना तोच जवळचा असतो व जिवलग असतो. तुम्ही अगदी आमच्या जवळचे झालात, त्यासाठी आभारी आहे. तर तेव्हा आशुतोष सांगतो, हे जे काही आहे ते माझ्या आईवडिलांचे संस्कार आहेत, माझं याच्यात काहीच नाही. असं बोलून आशुतोष नितीन घरी जाण्यासाठी निघतात. तेव्हा आशुतोष अरुंधतीला तिकडे सर्व ठीक आहे ना असं विचारतो. त्यावर अरुंधती होकार देते तर आशुतोष निघून जातो. त्यानंतर अरुंधती आप्पांना तुम्हाला जेवायला वाढू का असं विचारते. तर तेव्हा आप्पा नकार देत अनिरुद्ध काय म्हणाला, त्याने परत काही तमाशा केला का असं विचारतात. तर अरुंधती सांगते, चिडले तर आहेच परंतु फार काही बोलले नाही. तेव्हा आप्पा तो कांचनवर चिडला आहे का असा प्रश्न करतात. तर अरुंधती बोलते, तुम्हाला काय फरक पडतो. तेव्हा आप्पा सांगतात, आपण ऐकून घेतो म्हणून जग बोलायचं थांबत नाही. कधीतरी आपणही त्यांना दाखवून द्यायला हवं की आम्हालाही बोलता येतं, दाखवून द्यायला हवं की आम्हालाही भावना आहे, आमचंही मन दुखावलं जातं. तर तेव्हा अरुंधती आप्पांना विचारते, मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक उरला. आणि अख्खं जग व आपला माणूस यात फरक आहे. मान्य आहे की आई सर्वांसमोर तुम्हाला नाही ते बोलल्या, त्यांचं चुकलं, त्यांनी तसं बोलायला नकोच होतं, परंतु 50 वर्षाच्या संसारात त्या एकदाच तुम्हाला असं बोलल्या. त्या वेळेला शांत राहून त्यांनी ती वेळ निभावून नेली. आणि तुम्हाला हेही माहिती आहे की आईंनी माझा राग तुमच्यावर काढला, याचा अर्थ आई तुमच्याशी इतके दिवस खोटं बोलल्या असं नाही. मनाच्या तळाशी खूप काही असतं, सगळा गाळ साठलेला असतो, एकावर एक थर जमलेले असतात, परंतु 50 वर्षात एकदा गाळ उपसला गेला तर सगळं तळं गढूळ होण्याची गरज नाही. आणि मी तुम्हाला असं नाही म्हणत की सगळं विसरा, सोडून द्या. मला माहिती आहे तुम्हाला ते नाही विसरता येणार, परंतु म्हणून या वयात एकमेकांची साथ सोडून द्यायची का. म्हणजे जखमेवर मलम लावण्यापेक्षा दुखणं सहन होत नाही म्हणून विष पिऊन जीव दिल्यासारखं आहे. आईंना त्यांची चूक कळली आहे, सगळेजण त्यांनाच बोलताय. आता तुम्हीच मोठ्या मनाने त्यांना माफ करा. इतकी वर्ष एकत्र राहिलात, आता मध्येच त्यांचा हात सोडू नका, कारण त्यांना एकटीला नाही चालता येणार. बाकी त्या तुमच्यावर कितीही चिडल्या, तुम्हाला कितीही बोलल्या, तरीही त्यांचं तुमच्यावर जीवापाड प्रेम आहे. जसं तुमचं त्यांच्यावर आहे ना, अगदी तसंच. मग बाकी सगळं सोडून द्या, आता फक्त तेवढंच बघा. म्हणून आप्पांना समजावते, परंतु आप्पा मात्र शांतच असतात. तर अरुंधती स्वयंपाक करण्यासाठी किचनमध्ये जाते. आप्पा विचार करू लागतात. तर दुसरीकडे घरी जात असताना आशुतोष खूप शांत असतो. तेव्हा नितीन त्याला, मी तुला एक विचारू का असा प्रश्न करतो. त्यावर आशुतोष, आप्पा जे काही बोलले त्याबद्दल असेल तर नको विचारू म्हणून सांगतो. तेव्हा नितीन, न बोलून सगळ्या गोष्टी अनक्लिअर राहतात असं बोलतो. त्यावर आशुतोष सांगतो, माझ्या मनात सर्व गोष्टी क्लिअर आहे. अरुंधतीचं माझ्यावर प्रेम नाही हे मला माहिती आहे, कारण अरुंधतीच्या दृष्टीने आमची फक्त चांगली मैत्री आहे आणि माझ्या दृष्टीने हा विषय इथेच संपला. तर नितीन बोलतो, आत्ता मैत्री तर आहे, परंतु हीच मैत्री पुढे जाऊन आणखी घट्ट झाली तर, प्रेम निर्माण झालं तर काय. त्यावर आशुतोष सांगतो, मला नाही वाटत तसं काही होणार, कारण अरुंधतीचा फोकस वेगळा आहे. 25 वर्षाचा संसार मोडल्यानंतर माणसांना एकमेकांबद्दल काय वाटतं ते मला नाही माहीत. अरुंधतीच्या मनामध्ये अनिरुद्धबद्दल राग आहे की अजूनही त्याच्याबरोबर घालवलेले चांगले दिवस तिला आठवतात, त्याचं वाईट वाटतंय हे मला खरंच माहिती नाही. आणि काहीही असलं तरीही एवढा मोठा काळ इतक्या लवकर आयुष्यातून पुसून जाणं कठीणच आहे. आणि या सगळ्यामध्ये मला एक कंपनी म्हणून तिने माझ्याशी नातं जोडलं तर मला नाही आवडणार. त्यापेक्षा आमची चांगली मैत्री आहे तेच माझ्यासाठी खूप आहे.
तर तेव्हा नितीन तू एकदा अरुंधतीशी बोलशील का असं विचारतो. तर आशुतोष नकार देतो. त्यानंतर नितीन आशुतोषला बोलतो, तुला तर माहिती आहे माझा देवावर, चमत्कार यांच्यावर खूप विश्वास आहे. अशी कुठली तरी एनर्जी असते जी आपल्यासाठी आपल्या नकळत खूप काही चांगलं करण्याचा प्रयत्न करत असते. आता तूच बघ, तू अमेरिकेहून इथे आलास, तुला अरुंधती भेटली, आता ती तुझ्यासोबत कामही करत आहे आणि त्याच दरम्यान अरुंधतीसोबत एवढ्या सर्व गोष्टी घडल्या. असं होईल असं तुला कधी वाटलं तरी होतं का? परंतु तसं झालं. कारण नियतीच्या मनात असेल की तुम्ही एकत्र यावं. नियतीने तुम्हाला एक संधी दिली आहे. मला तरी असं वाटतं की तुम्ही विचार करावा, कारण तुम्ही एकमेकांसोबत खूप खुश राहाल. माझं असं मत आहे की तुला आयुष्यभरासाठी अरुंधतीची साथ मिळायलाच हवी. तेव्हा आशुतोष, मी अजून विचार केला नाही. अरुंधतीचा अल्बम हिट होणं एवढंच सध्या माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असल्याचं सांगतो. त्यावर नितीन आशुतोषला समजावतो, परंतु आशुतोष नकार देत मला अरुंधतीची मैत्री गमवायची नाही म्हणून सांगतो. त्यानंतर आशुतोष नितीनकडे वर्षाची विचारपूस करतो. तेव्हा नितीन नाराज होत, अजून वर्षाची तब्येत ठीक नाही, माझं मन डायव्हर्ट व्हावं म्हणून मी सतत कामात राहतो, नाहीतर मला तिची काळजी लागून राहते असं सांगतो. तेव्हा आशुतोष नितीनला धीर देत, उद्या मी हॉस्पिटलमध्ये येतो व डॉक्टरांना भेटतो असं सांगतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अनिरुद्ध एकटाच गॅलरीत उभा असतो. तेव्हा त्याला आप्पांची खूप आठवण येत असते. तेवढ्यात अविनाश अनिरुद्धसाठी चहा घेऊन येतो. तेव्हा अनिरुद्ध नाराज होत, आप्पा माझ्याशी बोलतील का? त्यांच्याशिवाय घर खूप रिकामं वाटत आहे. आप्पा आपल्या घरातील एक भक्कम व्यक्ती आहेत, त्यांच्याशिवाय जगणं मी इमॅजिनच करू शकत नाही. मी चांगला मुलगा नाही होऊ शकलो. या वयात त्यांना मी खूप दुःख दिले, परंतु ही एकच गोष्ट नाही, त्यांना या अगोदर नेहमी माझा अभिमान वाटायचा. ते ओपनली माझं कौतुक करायचे. आप्पा नेहमी माझ्या चुका दाखवून देण्याचा प्रयत्न करत होते. आई त्यात चुका पदरात घालत होती, परंतु मी माझ्याच माझात होतो. आप्पांचं कधी ऐकलं नाही. आप्पा खूप ग्रेट आहेत. तर तेव्हा अविनाश अनिरुद्धला सांगतो, आता तरी आप्पांना त्रास होईल असं वागू नकोस. अजूनही तू वहिनींना का त्रास देतोस? हे सर्व आता सोडून दे. तेव्हा अनिरुद्ध अविनाशला सांगतो, कारण मी माझ्याच मानसिक गुंत्यात अडकलो आहे. माझं संजनावर प्रेम नाही असं नाही, परंतु अरुंधती माझ्या मनातूनच जात नाही. मला कळतंय, परंतु वळत नाही. तिच्या आयुष्यात दुसरं कोणीतरी असेल या कल्पनेने सुद्धा मला भयानक त्रास होत आहे. मी चांगला माणूस नाही, मी चांगला नवरा बनू शकलो नाही, परंतु मी एक चांगला मुलगा आहे व एवढ्याच स्वतःबद्दल मला रिस्पेक्ट आहे. मी हे मनापासून कबूल करतो की हे घर आप्पांचं आहे, म्हणून मला न आवडणाऱ्या व्यक्ती घरात आल्या तरीही मी काही बोलत नाही, कारण मीच आप्पांच्या घरात राहतो. हवं तर मी व संजना हे घर सोडून जाऊ, परंतु आप्पा घरी यायलाच हवे. मी या घराचे मजले बांधले असले तरीही पाया आप्पांचाच आहे असं सांगतो. तेव्हा अविनाश, आप्पा नक्की घरी येतील असं समजावतो. तर अनिरुद्ध सांगतो, आता मला फक्त अरुंधतीकडूनच अपेक्षा आहे. तिने जर आप्पांना समजावलं तरच ते घरी येतील. तेव्हा ते सर्व संजना ऐकते, तर तिला मोठा धक्काच बसतो. इकडे ईशा कॉलेजला जाण्यासाठी निघते. अनघा तिला टिफिन देते. तेव्हा अभि आजीचा BP अजून कमी होत नसल्याचं सर्वांना सांगतो. तेव्हा अनिरुद्ध आप्पांना घरी घेऊन येण्यासाठी अरुंधतीच्या घरी जाण्यासाठी निघतो. संजना त्याला नकार देते, तर अनिरुद्ध संजनावर खूप भडकतो. तेवढ्यात कांचन तिथे येते व आप्पांना घरी घेऊन या असं मोठ्याने रडू लागते व खाली कोसळणार. तेवढ्यात सर्वजण तिला सांभाळतात. तर उद्याच्या भागामध्ये अरुंधती आप्पांना घरी घेऊन येते, तर अनिरुद्ध आप्पांना रडतच घट्ट मिठी मारतो व अरुंधतीसमोर हात जोडत तिला थँक्स असं बोलतो. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.